हागणदारी मुक्तीसाठी बनावट प्रस्ताव तयार करून माळशिरस तालुक्यातील गिरजणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा प्रताप उघड झाला आहे। 100% शौचालय पूर्ण नसतानाही गाव हागणदारी मुक्तीचा पुरस्कार मिळवण्यासाठी माळशिरस तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी बनावट प्रस्ताव दाखल केले असल्याचे दिसून येत आहे। त्यामध्ये गिरजणी गावाचा बनावट प्रस्ताव ग्रामसेवकाने तयार करून पाठविला आहे। ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, गावातील पत्रकार सुद्धा अंधारात ठेवत कारभार केला असून सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना माहिती नाही असे सांगितले आहे। ग्रामसेवकाने त्यांच्या बढतीसाठी एवढा मोठा प्रताप केला आहे की काय असे गावकरी बोलत आहे। त्यांना विस्तार अधिकारी होण्याची घाई झाली आहे असे गिरजणी येथील युवक यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले की जर हा रद्द झाला नाही तर आम्ही गावकरी मिळून पंचायत समितीवर मोर्चा काढणार आहे। आमच्या गावात संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत गिरजणी पंचायत समिती दाखल केलेल्या प्रस्ताव ग्रामसेवक मुंगुसकर यांनी जो प्रस्ताव दिला आहे तो खोटा असून तो गिरजणी ग्राम शौचालय फक्त 50% पूर्ण झालेलं आहे, तरी त्यांनी 90% पेक्षा जास्त शौचालय पूर्ण झाले अशी खोटी माहिती दिली आहे। तरी या प्रस्तावासाठी वरिष्ठांनी दखल घ्यावी, नाहीतर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून आंदोलन छेडणार आहे ही विनंती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना। हागणदारी मुक्तीचा पुरस्कार मिळवण्यासाठी गिरजणी ग्रामपंचायतच्या वतीनं पंचायत समिती माळशिरस यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे आणि तो सदर होऊन प्रस्ताव पाहिला असता संपूर्णपणे बनावट व खोटा प्रस्ताव बनवला असल्याचं दिसून येतं। यामध्ये 2 मे रोजी झालेल्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये ग्रामसभेला अनेक सदस्य अनुपस्थित असताना सुद्धा त्या सदस्यांच्या त्या ठरावावर सह्या असून त्या सदस्यांशी संपर्क साधला असता त्या सदस्यांनी सरळ सांगितलं की आम्ही ग्रामसभेलाही नव्हतो आणि आम्ही अशा कुठल्या ठरावावर सह्याही केलेल्या नाही। यावरून असं दिसून येतं आहे की हा ठराव ग्रामसेवक यांनी पूर्णपणे बोगस बनवलेला आहे। त्याचप्रमाणे गिरजणी गावामध्ये सुमारे ग्रामपंचायतच्या नमुना 8ला सुमारे 700 घराची नोंद आढळून येते, परंतु ग्रामपंचायतनं शौचालय अनुदानासाठी बनवलेल्या बेसमेंट यादीवर फक्त 375 कुटुंबाच्या नावाचा समावेश असून त्या 375 पैकी 50% सुद्धा शौचालय पूर्ण नसताना गिरजणी ग्रामपंचायतने आमच्या गावामध्ये 90% पेक्षा जास्त शौचालय पूर्ण असल्याचे प्रस्तावामध्ये नमूद केले आहे। तर याबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सदरचा अहवाल तपासणी करून जो गिरजणी गावचं जे नुकसान होणार आहे त्या नुकसानापासून थांबवावं अशी मी विनंती करतो। महाराष्ट्र शासनाने 100% हागणदारी मुक्त व निर्मल ग्राम ही कल्पना राबवली आहे। येत्या काही दिवसात गावात 100% शौचालय पूर्ण करून गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने ग्रामविकास खात्याची यंत्रणा कामाला लावली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते ग्रामसेवक इथपर्यंतची यंत्रणा सध्या याच कामासाठी व्यस्त आहे। शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाला शासनाचे अनुदानही मिळत नाही। हागणदारी मुक्त महाराष्ट्र व्हावा ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे व त्याकरिता वास्तवात हागणदारी मुक्त असायला हवे, परंतु शासनाने लावलेले काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी शासकीय कर्मचारी जीवाचं रान करत आहे। जिथे 100% शौचालय पूर्ण नाहीत त्या गावातील ग्रामसेवक मात्र खोटे व बनावट प्रस्ताव दाखल करून 100% शौचालय पूर्ण करून आमचे गाव हागणदारी मुक्त असलेल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून देण्याचा प्रयत्न कसोशीने करीत असलेल्याचे दिसून येत आहे। ग्रामपंचायतीचे बनावट प्रस्ताव दाखल केल्यानंतर जर हागणदारी मुक्तसाठी गावाला पुरस्कार मिळाला तर त्या गावातील ज्या कुटुंबाकडे शौचालय नाहीत त्यांना भविष्यात शौचालय अनुदान कदापि मिळणार नाही। यापूर्वीही माळशिरस तालुक्यातील अनेक गावात असे प्रकार घडले आहेत। एखाद्या ग्रामपंचायत ज्यावेळी हागणदारी मुक्त असलेल्याचा दावा करते त्यावेळी याबाबतची तपासणी करण्यासाठी शासन नियुक्त पथक पाहणीसाठी येत असते, परंतु माळशिरसला तालुक्यातील एका गावात 100% शौचालय पूर्ण असलेल्याची पाहणी करण्यासाठी आलेले पथक ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी गावात येऊच दिले नाही। अकलूजच्या शासकीय विश्रामगृहावर या पथकाचा मुक्काम ठेवून तिथेच या पथकाला कागदोपत्री माहिती पुरवण्यात आली। शिवाय पथकाने गावात येऊ नये
याची पुरेपूर दक्षता घेत या पथकाचा यथेच्छ पाहुणचार विश्रामगृहावरच करण्यात आला. जे गावात पथक आलेच नाही त्या पथकाचा अहवाल कितपत योग्य असेल हा ही संशोधनाचा विषय आहे. यापुढे ग्रामसेवकाचा कहर म्हणजे हागणदारी मुक्तीचा प्रस्ताव पाठवताना 2 मे 2017 रोजी झालेल्या ग्रामसभेचा ठराव जोडला आहे. 2 मे 2017च्या ग्रामसभेत जे ग्रामपंचायत सदस्य हजर नव्हते त्या सदस्याच्या स्वाक्षऱ्या या ठरावावर दिसून येत आहेत. तसेच जे ग्रामस्थ सभेला उपस्थित नव्हते त्यांना सूचक व अनुमोदक करण्यात आले आहे. एकूणच काय, फक्त काहीही करून हागणदारी मुक्तीचा पुरस्कार मिळवण्यासाठी हा खटाटोप सुरू असलेल्याची दिसून येत आहे. वरिष्ठांचा तकादा व भविष्यात पदोन्नतीची अपेक्षा ठेवून गावाला वेठीस धरून हा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. याबाबत सदर ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत आम्हाला काहीच कल्पना नसलेल्याचे सांगण्यात आले, तर काही सदस्यांनी आम्ही अशा ठरावावर सह्याच केल्या नसलेल्याचे सांगून आश्चर्य व्यक्त केले. याबाबत संबंधित ग्रामसेवकांशी संपर्क केला असता ग्रामपंचायत नमुना 8 ला गावातील सुमारे 700 घराची नोंद आहे व बेसमेंट यादीत 375 घराची नोंद आहे. त्यामुळे 375च्या यादीप्रमाणे 100% शौचालय पूर्ण असलेल्याचे दाखवण्यात आलेल्याचे सांगितले. तर उर्वरित कुटुंबाच्या अनुदानाचे काय असे विचारले असता ग्रामसेवक अथवा पंचायत समितीमधील संबंधित अधिकारी यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केले. एकूणच काय, तर गाव 100% हागणदारी मुक्त नसताना सुद्धा केवळ कागदोपत्री खोटे प्रस्ताव दाखल करून पुरस्कार मिळवण्याचा खटाटोप करण्यात येत असलेल्याचे माळशिरस तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा प्रयत्न दिसून येत आहे. परंतु या बनावट प्रस्तावावरून जर गावाला हागणदारी मुक्तीचा पुरस्कार मिळाला तर उर्वरित कुटुंब शौचालयापासून व मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित राहणार हे मात्र नक्की. या बातमीची वृत्त संकलन केले आहे अकलूजहून कृष्णा लावंडे यांनी.